जरा थंडीचं प्रमाण जरा जास्त वाढलेलं आहे, त्यामुळे आपण जरा कान टोपी आणि जरा हँड ग्लोव्ज वगैरे बघतोय. तर काय किती लक्ष आहे? किती लक्ष आहे? हा मग कसे आहात सगळे. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही चाललोय केकचं सामान आणायला, कारण उद्या आहे आमची फर्स्ट ॲनिव्हर्सरी. आम्ही दोघेच सेलिब्रेट करणार आहे, कारण फॅमिली पण नाही आहे जवळ आणि सध्या शक्य पण नाही जाणं, कारण आत्ताच गावावरून आम्ही जाऊन आलोय. त्यामुळे आता आम्ही केकचं सामान आणायला चाललोय. तर चला. जरा थंडीचं प्रमाण जरा जास्त वाढलेलं आहे, त्यामुळे आपण जरा कान टोपी आणि जरा हँड ग्लोव्ज वगैरे बघतोय. तर काय घेतलंय? सॉक्स घेतले आणि काय हँड ग्लोव्ज. खूप जास्त वाढलेली आहे. थंडीसाठी आम्ही स्वेटर वगैरे काहीतरी बघण्यासाठी आणतो, पण नाही आवडले. म्हणजे चला दुसरीकडे बघूया आता. आहे किती लक्ष आहे? हा मग आणि हे तुम्ही समजलं हे का? हे पण तेवढंच आहे का? तेच घे त्यातला ते. $1.5 किलोच्या आसपास. आता एवढं केकचं सामान आणलंय. आता केक तर मी काय आता नाही बनवणार, सकाळी बनवणार आहे. कुठलं आहे? तर तिनं जर तुम्हाला सांगितलंच आहे उद्या आमची अॅनिव्हर्सरी आहे. बेसिकली झालं काय होतं की आम्ही अॅनिव्हर्सरीसाठी पावना लेकसाठी जाणार होतो कॅम्पिंग करायला, पण मला सुट्टी नसल्यामुळे ते काही पॉसिबल होत नाही. आणि अॅनिव्हर्सरी आहे उद्या म्हणजे उद्या आहे गुरुवार, त्यावेळी सुट्टी नसते. संडे असत आपण नक्की तिथं जाता आलं असतं, पण नेक्स्ट टाइम आम्ही वेळ काढून संडेला पावना लेकला जाणार आहे. त्यावेळी आपण ब्लॉग बनवूच, पण आता आपण स्पेशली बनवणार आहे अॅनिव्हर्सरीसाठी घरी केक बनवणार आहे. आणि कसा केक बनवणार आहे ही प्रीती सांगणार आपल्याला, म्हणजे ती बनवणार आहे. ते आपण ह्या ब्लॉग मध्ये दाखवू आणि उद्या आपण आमची अॅनिव्हर्सरी कशी सेलिब्रेट करणार आहे ते आम्ही तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये तर आता मी केक बनवायला घेतेय, कारण आम्ही संध्याकाळी सेलिब्रेट करणार आहे. आणि हे पण तोपर्यंत येतील. ह्यांना काय सुट्टी नव्हती, त्याच्यामुळं मी म्हणलं तोपर्यंत मी केकच बनवून ठेवते. तर इथं मी प्रीमिक्सच आणलेले, रेडीमेड प्रीमिक्स मिळतं केकचं. हे व्हॅनिलाचं प्रीमिक्स आहे. ह्याच्यामध्ये आपण कोणताही केक बनवू शकतो. मी आज हा ना हार्ट शेपचा बनवणार आहे केक, कारण अॅनिव्हर्सरी आहे तर हार्ट शेपचाच झाला पाहिजे. मला थोडा हायटेड करायचा होता,
जाऊ दे, ह्यात पण होऊन जाईल. एवढं 1.5 कप हे प्रीमिक्स घातलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला जास्त काय करायची गरज पडत नाही. थोडंसं तेल, टाकून ह्याला मिक्स करायचं आणि गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून मिक्स मिक्स मिक्स. पायनॅपलचं एसेन्स 2 ते 3 थेंब आणि ऑफकोर्स पायनॅपलचा केक आहे म्हणल्यावर येलो कलर टाकलाच पाहिजे. बॅटर एकदम व्यवस्थित झालंय. जास्त घट्ट पण नाही आणि लय पातळ पण नाही. ह्या टीनला तेल लावून घेते आणि तेल लावून त्याच्यावरती मी हे प्रीमिक्स त्याच्यावरती लावणार आहे, जेणेकरून आपला केक ह्या टीनला चिकटणार नाही. ह्याला 2-4दा आपटून घ्यायचं आणि लगेच बेक करायला ट्रान्सफर. गॅस थोडा कमी करते. गॅस मी फास्टच ठेवलाय. 5 मिनिटं फास्ट ठेवणार आणि त्याच्यानंतर अर्ध्या तासात आपला केक बेक होऊन रेडी. आता आपला केक बेक झालाय असं वाटतंय मला. बेक झालाय कसं ओळखायचं, त्याच्यामध्ये चाकू घालून बघायचा. क्लीन निघतोय म्हणजे बेक झालाय पूर्णपणे. आपला केक पूर्णपणे थंड झालेला आहे, त्यामुळे आता त्याच्या कडा पण निघत आलेले आहेत. हात असा पण हाताने निघून जाईल. केक किती इझिली निघालाय बघू शकता आणि किती प्रॉपरली बेक पण झालाय. फ्रीजर मधून काढून ठेवली होती, ती थोडीशी चिल असली पाहिजे फक्त. त्यामुळं आपल्याला ही क्रीम फेटून घ्यायची आहे. ती पूर्ण जी क्रीम आहे ना ती पूर्ण फेटून घ्यायची आहे. फेटल्यानंतर हे पूर्ण भरणार आहे. क्रीम फेटून घेतलेली आहे. किती घट्ट झाली आहे बघा, पडत पण नाही. फुल बनवून घेतलंय डेकोरेशनला लावायला होईल.
मी पूर्ण केक रेडी करून घेतलाय. सिंपलच केलेला आहे, पायनॅपल फ्लेवर आहे. तर हा केक तुम्हाला कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा. आम्ही स्वतः बनवलाय आणि आता हे पण आलेले आहेत आणि ह्यांची भाची आता भाची आणि तिचे मिस्टर जेवायला घरी येणार आहेत. तर मी आता थोडंसं घरातलं पण आवरायचंय, स्वयंपाक वगैरे करून घ्यायचंय आणि थोडंसं डेकोरेशन पण काहीतरी मिनिमल थोडंसं काहीतरी करावं असं माझी इच्छा होती. तर चला पुढची तयारी करून घेऊया. ओके, तर अशी आपली फायनली थोडंसं आपण नॉर्मलच केलेलं आहे डेकोरेशन, साधं. तर अशा पद्धतीने केलेलं आहे. थोडंफार बलून इकडे लावलेलं आहेत, थोडंफार उरलेत पण आपण ते नाही लावलेत कारण की ते फुटतात, ते खराब फुग आहेत. जेवढं बनवता आलं तेवढं आपण बनवून लावलं कारण की काय काय व्यवस्थित फुगले पण नाहीत. तर अशा पद्धतीने लावले. आणि प्रीतीकडं स्वयंपाक बनवते. काय बनवते आज स्पेशल? काय बनवते आज स्पेशल? चिकन बनवायचं चाललंय, चिकन स्पेशल. पण अजून तिचं आवरलंच नाही. अगं तुझं आवर लवकर. ठीक आहे, तर तू आवरून घे. थोड्या वेळाने केक पण कट करायचा आणि मग